श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, श्री विद्यापीठामध्ये तुमचं स्वागत आहे. श्री विद्यापीठ मराठी हे जे चॅनल आहे हे स्पेशली मराठी लोकांना जी श्री विद्येची प्राथमिक आणि उत्तम ओरिजिनल माहिती पाहिजे त्याच्यासाठी आहे. श्री विद्या हा जो आहे हा संशोधनाचा विषय आहे. त्याच्यातला एक एक जो शब्द आहे त्याच्यावरती संशोधन ज्ञान हे फार गरजेचं आहे. श्रीविद्या प्रत्येक लेक्चरमध्ये कुठेही तुम्ही ज्यावेळी व्हिडिओ फेसबुकवर गुगलवरती वाचता त्यावेळी श्रीविद्या म्हणजे तुम्हाला भोग मोक्ष श्रीयंत्र ते लक्ष्मीचं आहे आणि XYZ देवी वगैरे वगैरे जे सांगितलं जातं सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या पुस्तकामध्ये वाचायला ऐकायला उत्तम वाटतात, पण ग्राउंडवरती त्याची रियालिटी जी आहे ही पूर्णपणे वेगळी असते. श्रीविद्येच्या विषयी एक खूप मोठा एक भ्रामक भोपळा हा समाजामध्ये इतक्या वर्षात तयार झालेला आहे. पहिलं काय होतं की तुम्ही 15 वर्ष मागे जाल तर 15 वर्ष मागे 21 वर्ष मागे 1980 पासून ते 1995 पर्यंत भारतामध्ये जास्त करून जी नॉर्थ इंडियाचा भाग होता तिथे महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत लोकांमध्ये क्रेज होती की गायत्री मंत्राची दीक्षा घ्यायची, त्याच्यानंतर महामृत्युंजयची दीक्षा घ्यायची आणि मंत्राचा जप करायची, हवनकुंड वेगवेगळी मांडायची, हवन करायची. पण त्याच्यातनं काय झालं? त्याच्यातनं कोणत्याही प्रकारचा उद्देश साध्य झाला नाही. कारण एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये समाजामध्ये लोक गायत्री किंवा या महामृत्युंजयची दीक्षा घेतात. त्यावेळी विचार करा, त्यावेळी भरपूर क्रेज होती. मीडिया एवढी नव्हती, यूट्यूब नव्हते, मोबाईल नव्हते, प्रचंड प्रमाणात क्रेज होती आणि लोक अक्षरशः 1-2 कोटी गायत्री मंत्राचे जप करायचे. आता हे जे जप करायचे ह्याच्यातून तुम्हाला पुढच्या 10-15 वर्षानंतर समाजामध्ये बदल दिसले पाहिजेत चांगले त्या देवतेच्या आशीर्वादाने. परंतु तुम्ही आज सामाजिक स्थिती जर भारताची बघाल तर ही दिवसेंदिवस ढासळत चाललेली आहे. तुम्हाला जी प्रगती दिसते त्या प्रगती मागे सुद्धा एक श्राप दडलेला आहे. हे जर तुम्ही सामाजिक रचना बघितल्यानंतर हे तुमच्या लक्षात येईल. आज काय झालंय, जसं 15 वर्षापूर्वी गायत्रीचं एक प्रकारे फॅड चालू होतं तसं या 15 वर्षामध्ये श्रीविद्या, ललिता त्रिपुर सुंदरी, बगलामुखी या 2 विद्या ज्या आहेत यांचं फॅड खूप मोठ्या प्रमाणात चालू आहे. आणि जसं जसं यूट्यूब नवीन जनरेशन ते सगळं जे बघताय यूट्यूबवरती, फेसबुकवरती, इंस्टाग्रामवरती, तसं नवीन जनरेशनला पूर्ण जशी श्रीविद्येबाबत माहिती पाहिजे ती मिळत नाही. क्रेजमध्ये लोक काय करतात, आज ह्याच्याकडे जाऊन दीक्षा घेतात, उद्या त्याच्याकडे जाऊन दीक्षा घेतात. परंतु या सगळ्यामध्ये ओरिजिनल दीक्षा पद्धती काय आहे, श्रीविद्या ही मूलभूत कशा प्रकारे केली जाते, श्रीविद्या म्हणजे काय, श्रीविद्येची परंपरा म्हणजे काय, गुरुदीक्षा म्हणजे काय, आमनाय म्हणजे काय असतात, गुरुपादुका काय असते. श्रीविद्या ही भारतामध्ये खूप ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिकवली जाते. तर ती ओरिजिनल आणि मूळ श्रीविद्येची पद्धत कशी आहे? काही ठिकाणी तुम्हाला श्रीविद्या जे आहे हे मंत्र देऊन जप करवतात माळेवरती. 1.25 लाख 2.5 लाखाचा जप केला, लोकांना वाटतं त्याची दीक्षा झाली. नाही होत तसं. दुसरी गोष्ट, काही ठिकाणी तुम्हाला मेडिटेशनमध्ये बसवतात, मंत्र देतात आणि माळेवर जप करायला सांगतात. काही ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ कॉलवरती अथवा गुगल मीटअप जे काय असतं त्याच्यावरती एक 50-100 लोक असे एकत्र येतात, त्याच्यावरती 15-20 मिनिटाचं लेक्चर दिलं जातं आणि त्याच्यावरती श्रीविद्येचे मंत्र दिले जातात. अशा प्रकारे कुठल्याही प्रकारे श्रीविद्या होत नाही. आज आपण हे जे आमचं पहिलं लेक्चर आहे मराठीमधून, मी मराठीमध्ये खूप चांगल्या प्रकारे बोलू शकतो, त्यामुळे मी हिंदीनंतर पहिलंच लेक्चर श्रीविद्येचं हे तुमच्यासाठी संपूर्ण श्रीविद्येची माहिती जितकी मी देऊ शकतो ती तुम्हाला वेगवेगळ्या पार्टमध्ये देणार आहे. श्रीविद्या ही जी भोग मोक्ष म्हणून दिली जाते, परंतु हा भोग आणि मोक्ष तुम्हाला मिळणार कसा? कारण जसं मी तुम्हाला मगाशी बोललो, गायत्री दीक्षा सुद्धा तुम्हाला त्याच अंगाने दिली जात होती. त्यानंतर आजही इतक्या वर्षामध्ये तुम्ही जर उत्तर भारतामध्ये गेलात तर रामायण महाभारत जे कथा सांगितल्या जातात ते इतक्या वर्षापासून भागवत कथा, रामायण महाभारत तुम्ही ऐकलात, श्रवण केलात तर तुम्हाला मोक्ष मिळेल. गरुड पुराण तुम्ही ऐकलात तर मोक्ष मिळेल हे सांगितलं जातं. परंतु इतक्या वर्षामध्ये त्या ठिकाणी इतके कथावाचक आणि इतक्या कथा लोकांच्या समोर वाचल्या गेलेल्या आहेत गावागावामध्ये. तुम्हाला जर उत्तर भारताची परिस्थिती आजची बघाल इतक्या वर्षामध्ये
तर तुम्हाला त्या कथा वाचनाचा कुठलाही परिणाम दिसत नाही. उलट जी आध्यात्मिक अधोगती अथवा विपरीत परिणाम जो आध्यात्मिकतेचा म्हणतात ते त्या ठिकाणी वाढत चाललेला आहे. त्यामुळे मोक्षाची संकल्पना जी म्हटली जाते श्रीविद्येमध्ये, मोक्षाची संकल्पना ही नेमकी काय आहे, भोगाची संकल्पना नेमकी काय आहे. लोकांना असं वाटतं की श्रीविद्या आणि श्रीयंत्र हे घेतलं की घरामध्ये काहीतरी प्रॉस्पेरिटी येईल. त्याच्यानंतर काय होतं की श्रीविद्या, ललिता त्रिपुरसुंदरी, श्रीयंत्र ह्याच्याबद्दल इतकं काही भ्रामक आहे, इतकं भ्रामक आहे ना की ज्याची कल्पनाच करू शकत नाही. एक तर ही महाविद्यांपैकी एक महाविद्या असल्यामुळे तुम्हाला पहिल्या आधी तुम्ही जे काय घेताय याचं व्यवस्थित ज्ञान असणं आवश्यक आहे. आणि कारण काय आहे की लक्षात घ्या की तुम्ही जी विद्या घरामध्ये आणताय त्या विद्येसाठी तुमच्या कुळाचाराने, कुलदेवतेने, पितरांना ते मंजूर आहे का. दुसरी गोष्ट की तुम्ही जी काही श्रीविद्येची दीक्षा घेत आहात ती श्रीविद्येची पद्धत आधी किंवा दीक्षेची पद्धत योग्य आहे का. इतक्या वर्षापासून आता काय होतंय की लोकांना दीक्षा अथवा साधना जे म्हटल्यानंतर असं वाटतं काय की जसं आपण पूर्वीपासून रामायण महाभारताच्या ज्या लहानपणापासून सिरियल बघत आहोत, वेगवेगळ्या कथांमधनं आपण देवदेवतांच्या कथा ऐकतो. त्याच्यामध्ये काय असतं की कोणतरी एखादा ऋषी, कोणतरी असुर किंवा देव कुठेतरी जंगलामध्ये तपस्या करायला जातो आणि तो तपस्या मांडी घालून तरी तपस्या करतो अथवा एका पायावर उभा राहतो आणि मंत्र घेतो आणि त्याचा जप करतो डोळे बंद करतो. तेच आपल्या मस्तिष्कावरती, एक प्रकारे मनावरती ते छाप पाडून केलेलं आहे. त्याच्यामुळे काय झालंय, आपल्या सर्व हिंदू समाजाला असं वाटतं की देवाचा कुठला तरी मंत्र घेतला आणि जसा तर सिरियलमध्ये कथेमध्ये कळालं की बाबा कुठला तरी असा जप घेऊन असं तपस्या केली, जप केली म्हणजे दीक्षा झाली. असं होत नाही. ज्यावेळी ती व्यक्ती, तो ऋषी, असुर, देव हा तपस्येला बसतोय जप करण्यासाठी, त्याच्या अगोदर त्याने काहीतरी मोठी प्रोसेस केलेली आहे त्या देवतेचं आगमन करण्यासाठी. तुम्हाला जप करण्याच्या अगोदर त्या ललिता त्रिपुरसुंदरीचं आवाहन कुठेतरी तिला बसवावं तरी लागणार आहे. एक तर तुमच्या शरीरामध्ये बसवावं लागणार आहे, नाहीतर तिला मूर्तीमध्ये बसवावं लागणार आहे, नाहीतर हृदयामध्ये बसवावं लागणार आहे, एखाद्या सुपारीमध्ये बसवावं लागणार आहे. कारण आताच्या काळामध्ये श्रीयंत्र हे ओरिजिनल कुठेही उपलब्ध पूर्णपणे मिळत नाही. त्याच्यामुळे कुठेतरी स्थापना करावी लागते. आता ललिता ही तुम्ही आई म्हटली, तिला जगज्जननी म्हटली, बहीण म्हटली, किंवा तुम्ही म्हणाल की तीच सर्वस्व आहे, तीच हे आहे, तर असं म्हणून होत नाही. देव, प्रत्येक देव असं जर झालं असतं की बाबा जगज्जननी दुर्गादेवी किंवा प्रत्येक देवीला लोक आई, बहीण, जगज्जननी म्हणून हाक मारत असतात आणि लोक त्या भावनेमध्ये जातात की आपण काही केलं तरी देव क्षमा करेल. मुळात आधी लक्षात घ्या की जगन्माता जी देवी आहे ही पहिल्या ती जगन्माता किंवा कोणाची तरी आई, बहीण होण्याच्या अगोदर ती एक स्त्री शक्ती आहे. तिचा पण उगम कुठून तरी झालेला आहे. श्रीविद्येमध्ये तुम्हाला ह्या सगळ्याचाच अभ्यास करावा लागतो. श्रीविद्येमध्ये तुम्ही तिला श्री माता म्हणण्याच्या अगोदर श्री हा शब्द आलेला आहे. ती त्या श्रीपदाला पोचली कशी याचा PhD लेवलचा स्टडी हा श्रीविद्येमध्ये पंचदशी, षोडशी या ज्या दीक्षा ज्या आहेत त्याच्यामध्ये करावा लागतो. त्याच्यानंतर मग ती माता झाली. माता होणे म्हणजे काय आहे की तिने कोणाला तरी जन्म दिला, मग ती पहिली कोणाची आई झाली, मग जगाची आई झाली, ती आई म्हणून वेगळी झाली, महागणपतीची आई झाली म्हणून ती आई वेगळी झाली. याचा अर्थ असा होत नाही की तुमची आणि माझी ती डायरेक्ट आई होते. तुमची आणि माझी जी डायरेक्ट आई आहे ती म्हणजे मी ज्या किंवा तुम्ही ज्या कुळाचारामध्ये जन्म घेतलेला आहात तर त्या कुळाचाराची कुलदेवता, कुळाचार, कुलदेवी जी असते, कुलदेवता असतात, पितृदेवता असतात, हेच तुमच्यासाठी पहिले आधी आई वडील आहेत आणि त्यांचाच न्याय होऊन त्यांचेच आशीर्वाद आपल्याला मिळणं आवश्यक असतं. ज्यावेळी कसं असतं की आता धरून चला की तुम्ही एक 10वीपर्यंत 12वीपर्यंत किंवा इंजिनिअरिंग किंवा पुढचं शिक्षण घेता, त्यावेळी आई वडील तुमच्यासोबत असतात, तुमचे सख्खे आई वडील तुमच्यासोबत असतात. तर हे आई वडील जे तुमच्यासोबत असतात, तर ज्यावेळी तुम्ही पुढचं शिक्षण घेण्यासाठी किंवा शिक्षण झालंय करिअरसाठी पुढे जाता,
त्यावेळी काय होतं की तुम्ही तुमच्या आईवडिलांची परमिशन घेता आणि त्यानंतर तुमचं घर सोडून पुढे जाता, दुसऱ्या शहरामध्ये वास्तव्य करता, त्या ठिकाणी जबाबदाऱ्या बदलतात. ज्यावेळी करिअरचा भाग किंवा नोकरीचा भाग होऊन तुम्ही लग्न करता, त्यावेळी लग्न केल्यानंतर तुमच्यावरचा आईवडिलांचा अधिकार कमी होतो आणि तुम्ही ज्याच्यासोबत लग्न करता त्याचा अधिकार वाढतो. तिथे तुम्हाला आणखीन परत दुसरे आई वडील मिळतात, मुलीकडचे किंवा मुलाकडचे जे सासू सासरे असतात ते मिळतात. तुम्ही ही संकल्पना समजून घ्या. तशाच प्रकारे हे जी काही श्री माता, जो ललिता सहस्त्रनामातला पहिला शब्द आहे श्री माता म्हणून, ज्यामध्ये श्री हे एक इतका मोठा विस्तृत भाग आहे की ती पहिल्यांदा तिने कोणाला जन्म देण्याच्या अगोदर ती सुद्धा कुठून तरी आलेली आहे, ती पण कोणाची तरी मुलगी आहे, तिचं पण आयुष्य कुठल्या तरी प्रकारे जीवन घडलं आहे आणि ती आज या श्रीयंत्रामध्ये ललिता त्रिपुर सुंदरी म्हणून विराजमान झालेली आहे. आपल्याला ह्या मागच्या ज्या कथा आहेत, हे ज्ञान आहे, हे आपल्याला लक्षात येत नाही. हे सगळं जे आहे श्रीविद्येमध्ये हे पहिल्यांदा आपल्याला समजलं पाहिजे. हे सगळं सांगण्याचं तात्पर्य काय आहे की मूळ मुद्दा की तुम्ही तुमच्या कुळाचारामध्ये जी कुलदेवी कुलदेवता असतात, हे पहिल्यांदा तुमचं एक प्रकारे यांच्यातून कुलदेवी कुलदेवता ज्या आहेत यांचे आशीर्वाद जे आहेत हे तुम्हाला आधी मिळणं फार आवश्यक आहे. ज्यावेळी यांचे आशीर्वाद तुम्हाला मिळतात त्यावेळी तुम्ही त्या कुळातून मुक्त होऊन या मोठ्या मोठ्या ज्या दिव्य साधना असतात महाविद्यांच्या, याच्यामध्ये तुम्ही प्रवेश करू शकता. लोक हे जे ग्राउंड आणि प्राथमिक लेवलचं जे ज्ञान आहे हे तुम्हाला सांगतच नाही. उठला की तो श्रीविद्येची दीक्षा घ्यायला गेला, उठला तो महाकालीची दीक्षा घ्यायला गेला. काही जणांना मला बटूक भैरव प्रसन्न आहेत म्हणून बटूक भैरवाकडे धावत जातात, बगलामुखी आवडते म्हणून बगलामुखीकडे जातात. लक्षात घ्या की गुगलवरती आणि पुस्तकांमध्ये भरपूर सारे मंत्र आहेत. तुमची लहान पोरं किंवा एक 4वी-5वीतलं पोर सुद्धा, त्याला सुद्धा अ ब कडही वाचता येते. गुगलवरचे बगलामुखीचे श्रीविद्येचे मंत्र हे लहान पोरं सुद्धा वाचू शकतात आणि ती सुद्धा वाचून कोणाच्या तरी कानात फुकू शकतात. त्याला दीक्षा म्हटली जात नाही, त्याला साधना म्हटली जात नाही. साधना दीक्षा म्हणजे काय की डोळे उघडे ठेवून तुम्ही तो पूर्ण देवतेचा विधी समजून घेता, तो देवतेचा विधी करता, तो देवतेचा विधी तुमच्यामध्ये आत्मसात होतो, एकेका टप्प्याटप्प्यातून तुम्ही जाता. तर ही जी पूर्ण प्रक्रिया आहे ते आहे दीक्षा. दीक्षा म्हणजे दृष्टी खुलणे आणि त्या देवतेची जी दृष्टी आहे ही ओपन झाली पाहिजे, हे फार महत्त्वाचं आहे. आता एक 500 रुपयाची नोट आहे पकडा. तुम्ही 500 रुपयाची नोट ही जर तुम्ही 5 वर्षाच्या मुलाला दिली, त्याच्यानंतर 15 वर्षाच्या मुलाला दिली, 25 वर्षाच्या मुलाला दिली आणि 35 वर्षाच्या मुलाला दिली, तर ह्या 4 कॅटेगरीमधली जी मुलं आहेत त्यांना तुम्ही 500ची नोट दिली, तर त्या 4ही मुलांना 500चे नोट 500च्या नोटीची व्हॅल्यू आणि महत्त्व समजणं हे त्यांच्या बुद्धीच्या विकासावर अवलंबून आहे. जर तुम्ही ती 5 वर्षाच्या मुलाला 500ची नोट दिली तर त्याची जेवढी बुद्धी असणार, त्याची बुद्धी केवढी, एक रुपया 2 रुपये जास्तीत जास्त 5 रुपये एवढीच त्याची बुद्धी आहे. त्याची 500 रुपये देण्याची बुद्धी नाही. जर तुम्ही 15 वर्षाच्या मुलाला 500 रुपये दिले तर त्याची बुद्धी 50 रुपये ते 100 रुपयापर्यंत, आताच्या काळामधल्या मुलांची 100 रुपयापर्यंत, ते 15 वर्षाचे असतील त्यांची. ती जर तुम्ही 25 वर्षाच्या मुलाला दिलं तर त्याची 500 रुपयाची व्हॅल्यू, तो शिक्षण घेत असेल, नुकताच नोकरीला लागला असेल तर त्याची व्हॅल्यू वेगळी. तर इथं 35 वर्षाच्या मुलाला जर 500 रुपये दिलेत तर त्याच्या बऱ्याचशा गोष्टीमधनं तो बाहेर पडलेला आहे, अनुभव घेतलेला आहे आणि त्या 500 रुपयाची किंमत त्याला वेगळी झाली, हे लक्षात घ्या. अशाच प्रकारे हे जे मंत्र आहेत, हे मंत्र आणि त्या मंत्राची देवता हे समजून पहिला आधी आपली बुद्धीची प्रगल्भता, विकास, परिपक्वता हे आपल्या बुद्धीची तेवढी तयार झाली पाहिजे की त्या देवतेला समजून घेण्याची. आता तुम्ही लक्षात घ्या की तुम्ही ज्यावेळी स्त्रीविद्या हा विषय हाताळता, आपण सगळंच बघणार आहोत, पण त्या अगोदर तुम्ही आमचं यूट्यूब चॅनल शेअर करा, सबस्क्राईब करा की जेणेकरून हे लेक्चर्स जे आहेत हे पुढे आहेत हे आम्ही व्यवस्थित प्रकारे तुम्हाला टप्प्याटप्प्यात वेगवेगळं नॉलेज जे आहे हे तुमच्यासमोर मांडू शकतो. आपण ह्या सगळ्या शृंखलांमध्ये स्त्रीविद्येच्या परंपरा, दीक्षा, कोण कशा प्रकारे काय शिकवतं, खरी पद्धत काय,
खूप काही गोष्टी आमनाय वगैरे गुरुपादुका काय असतं, मातंगी वराई काय असतं, हे सगळं समजून घेणार आहोत. परंतु हे प्राथमिक लेक्चर हे फार आवश्यक आहे. लक्षात घ्या, श्रीविद्या जी आहे हे तुम्हाला चांगलं व्यवस्थित शिकण्यासाठी 3 ते 5 वर्ष जातातच जातात. हे लक्षात घ्या, 3 ते 5 वर्ष जातातच जातात. एकेका विद्येला तुम्हाला 1-1 वर्ष चांगलं द्यावं लागतं. त्या विद्येची ऊर्जा ही तुमच्या रक्तामध्ये मुरली पाहिजे. त्याहीपेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की तुम्हाला ती श्रीविद्येची ललिता समजण्याच्या अगोदर ब्रह्मा विष्णू महेश ही 3 तत्व आधी समजणं आवश्यक आहे. या पूर्ण ललितेच्या आणि श्रीविद्येच्या ह्याच्यामध्ये एक मात्र आहे की म्हणजे जे कथानक येतात किंवा जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ललिता परमेश्वरीने जी वेगवेगळी ब्रह्मांडांना जन्म दिला, त्या वेगवेगळ्या ब्रह्मांडाचं चलन करण्यासाठी ब्रह्मा विष्णू महेश आणि त्यांची 3 पत्न्या या तिघांना तिथे 3 तत्व स्थापित केली. जशी आपल्या ब्रह्मांडामध्ये ब्रह्मा विष्णू महेश आहेत, 3 तत्व स्थापित केली आणि ही 3 तत्व आहेत हे ब्रह्मांड बघतात. ललिता डायरेक्टली आपल्या ब्रह्मांडामध्ये मनुष्यांमध्ये इंटरफेअर करत नाही, हे लक्षात घ्या. आता राहिलं ब्रह्मा विष्णू महेश आपल्या ब्रह्मांडामध्ये पूर्ण अधिपत्य करतात. तर लक्षात घ्या, ब्रह्मा विष्णू महेश हे सुद्धा डायरेक्टली मृत्यू लोक, हे जो मनुष्य लोक आहे ह्याच्यावरती कमांड करत नाही, हे लक्षात घ्या. ब्रह्मा विष्णू महेश यांचे विविध अवतार झाले, जे तुमच्या आणि माझ्या, जसं मी तुम्हाला बोललो कुलदेवी कुलदेवता, हे प्रत्येकाच्या घराण्यामध्ये कुलदेवी कुलदेवता स्वरूपामध्ये स्थापित झाले. आपण महाराष्ट्रीयन लोक तुळजापूरला तुळजाभवानीला जातो, नांदेडला माहूरच्या रेणुकेला जातो, सप्तशृंगीला जातो, कोल्हापूरच्या अंबाबाईला जातो, काळूबाईला जातो. अशा वेगवेगळ्या शक्तिपीठं आहेत. ही शक्तिपीठं का निर्माण झाली तर त्याच्या आजूबाजूचा समाज, वातावरण, परिस्थिती याच्यावरती लक्ष ठेवणे, दृश्य आणि अदृश्य, मनुष्य, त्याच्यानंतर आजूबाजूचं वातावरण, अदृश्य शक्ती, या सगळ्यांवरती नियंत्रण ठेवण्यासाठी त्या सतीचे तुकडे होऊन ती विभाजित झाली आणि वेगवेगळ्या ठिकाणी शक्तिपीठं झाली आणि ती हे सगळं वेगवेगळ्या प्रकारे सांभाळू लागली. तर हे लक्षात घ्या, तिथे डायरेक्टली ती पार्वती सती किंवा भगवान शंकर हेच सगळं एकदम सांभाळत नाही. कारण वरचं जग सुद्धा खूप मोठं आहे, आणखीन पण अन्य ठिकाणी लोकांतर आहे, खूप गोष्टी सांभाळाव्या लागतात आणि हे सांभाळता सांभाळता त्यांची स्वतःची सुद्धा एक प्रकारे स्थिरता आणि संतुलन क्षमता ही सुद्धा बघावी लागते. तर त्यामुळे आपला डायरेक्ट संबंध जसा शिव ब्रह्मा विष्णू ह्यांच्याशी सुद्धा येत नाही. आता खूप ठिकाणी ब्रह्माची मंदिरं तर खूप कमी आहेत, पण विष्णू हे सुद्धा वेगवेगळ्या रूपामध्ये विभाजित होऊन वेगवेगळ्या ठिकाणी त्यांची सुद्धा जी आहेत, जशी शक्तिपीठं आहेत तशी त्यांची सुद्धा विष्णूपीठं आहेत आणि तशीच लक्ष्मीची सुद्धा लक्ष्मीपीठं आहेत आणि लोक वेगवेगळ्या देवी देवतांची दर्शनं घेतात, त्या त्यांच्या कुलदेवता बनलेल्या आहेत. अशा प्रकारे समाज जो आहे हा नियंत्रित होत गेला. तुम्ही ज्या जातीमध्ये, ज्या उपजातीमध्ये जन्म घेतलाय, जो परिसरात जन्म घेतलाय, याचा पहिला अभ्यास हा फार महत्त्वाचा आहे. कुलदेवता म्हणून जी कोण तुमची आहे तिची ऊर्जा तुमच्या जातीला, उपजातीला आणि तुमच्या घराण्याला, ते जे तुमचं घराणं एक 5 पिढी पूर्वी 10 पिढीपूर्वी काय करत होतं, त्याला कुळाचाराचा कोणता आशीर्वाद आलेला, हे सगळं फार महत्त्वाचं आहे. पहिलं श्रीविद्येचा अभ्यास करताना हाच अभ्यास आहे की पहिला आपल्याला मागे जायचं आहे. मागे जाऊन आपल्या रक्तामध्ये पहिल्यांदी काय आहे ह्याचा अभ्यास करायचा आहे. उठला आणि श्रीयंत्र 25,000चं घेतलं किंवा कुठल्या तरी शिबिरामध्ये जाऊन मंत्र घेतला, जप केला किंवा कुठलं तरी बाबा कुंडलिनी जागरण केलं, असं होत नाही. इव्हन कुंडलिनी जागरण सुद्धा तुम्ही करताय, तर कुंडलिनी जागरणामध्ये सुद्धा तुम्हाला आधी पहिलं मागे 15-15, 20-20 पिढ्या, तुमच्या रक्तामध्ये किती पिढ्या तुम्हाला मागे जाणं लिहिलेलं आहे नशिबामध्ये, तेवढं जाऊन तुम्हाला मागच्या पिढीमधले दोष पहिले आधी काढावे लागतात. तुम्हाला पहिला आधी जो जन्म दिलेला आहे कुळाचाराने, कुलदेवतेने किंवा तुमच्या पितृदेवतांनी तुमचा आत्मा या शरीरामध्ये टाकलेला आहे, पहिला आधी त्या आत्म्याला न्याय द्यावा लागतो.
कारण इतक्या सगळ्या आत्म्यांना बाजूला करून तुम्हाला या शरीरामध्ये जन्म दिलेला आहे, तर त्याच्यामागे काहीतरी कारण आहे. लोक ही कारणं विसरतात आणि कुठल्या तरी कोणाकोणाचं काय काय तर मग कोणतरी कुंडलिनी जागरणासाठी जातं, कोणतरी शक्तिपातासाठी जातं, कोणतरी अमुक साधनेसाठी जातं, कोणतरी हा मंत्र घेतं आणि ते करतं. परंतु पहिली आपली ओळख ही आपली कुलदेवता आहे, पितृदेवता आहे. तुम्ही ज्या घराण्यात जाती उपजातीमध्ये जन्म घेतलेला आहे तो इतिहास समजणं हे फार तुम्हाला आधी महत्त्वाचं आहे. कारण लक्षात घ्या की जसं मी तुम्हाला सांगितलं, आज मला काहीतरी दीक्षा भेटली श्रीविद्येची, मी 1 करोड जप केला, उद्या मी मेलो, मला मोक्ष मिळाला. काहीही गॅरंटी नाही मोक्ष मिळण्याची. देवीने तुम्हाला असं डोळे उलटून प्रत्यक्ष होऊन सांगितलं आहे का तुला तू 1 करोड जप केल्यानंतर तुला आता मोक्ष मिळणार आहे, तू कधीही मर, मी तुला येणार आणि घेऊन जाणार, नाही तर माझ्या सेविका सेवक दास येतील आणि तुला घेऊन जातील, असं तुम्हाला ठामपणे सांगितलं आहे का? तर नाही सांगितलं आहे. त्याच्यामुळे कल्पनेच्या जगामध्ये जगून ह्या श्रीविद्येच्या दीक्षा अथवा श्रीविद्येच्या साधना होत नाही. हे तुम्हाला आधी प्राथमिक लेक्चर जे मी तुमच्यासमोर मांडत आहे श्रीविद्येचं, हे का मांडत आहे? कारण पुढे आणखी वेगवेगळ्या पद्धतीचं जे ज्ञान आहे ते समजण्याच्या अगोदर श्रीविद्या म्हणजे जो विस्तृत सारासार हा विषय आहे हा पहिला आधी तुम्हाला सगळं समजून घेतला पाहिजे. एक श्रीविद्येचा मंत्र जो आहे क ये इलारी हस कलरिंग सकलरिंग हा कुठेतरी लिहिलेला आहे. त्या मंत्राचा अर्थच कोणाला काही कळत नाही, ज्याच्यामध्ये कुठेही त्या देवीचं नाव नाही आहे आणि तो मंत्र लोक घेतात, जप करतात. श्रीयंत्र ते मुळात लक्ष्मीचं नाहीच आहे, ते आहे ललितेचं. लक्ष्मीचं आहे म्हणून लोकांच्या माती मारतात आणि घरात ठेवतात. त्या घरामध्ये लोक त्या श्रीयंत्राची पूजा करता करता आपल्या देवी देवता कुलदेवतांना विसरून जातात. अशा खूप काही गोष्टी आहेत. त्यामुळे जे ग्राउंड लेवलला खरं नॉलेज आहे हे तुमच्यासमोर मांडण्यासाठी हा आमचा पहिला लेक्चरचा भाग आहे. श्रीविद्येचा हा जो पहिला लेक्चरचा भाग मी तुमच्यासमोर प्रस्तुत केलेला आहे तो आधी तुम्हाला कसा वाटला तुम्ही मला सांगा. मग त्याच्यानंतर आपण दुसऱ्या चॅप्टरकडे जाऊ की श्रीविद्येमध्ये आणखीन काय काय असतं, कशा कशा प्रकारे आपण पुढे जाऊ शकतो, क्रमदीक्षा वगैरे काय असतात हे हळूहळू आपण बघू. पण सामाजिक स्थिती काय आहे हे समजणं तुम्हाला या प्राथमिक लेक्चरमध्ये गरजेचं होतं. हे लेक्चर तुम्ही आणखीन खूप ठिकाणी शेअर करू शकता. माझी वेबसाईट आहे श्रीविद्यापीठम.com, ती तुम्ही व्हिजिट करा. तुम्हाला खूप डीप नॉलेज मिळून जाईल. मित्रांनो, मी भगवी वस्त्र किंवा असं काही टिळाबिळा लावणे काही गोष्टी करत नाही. आमचं साधं सिंपल आहे आणि आम्ही जास्त करून संशोधन रिसर्च जो आहे त्याच्यावरती आम्ही जास्त फोकस करतो. आणि हा फोकस आमचे जे आर्टिकल्स आहेत हे तुम्ही आमच्या फेसबुक पेजला, आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला किंवा तुम्ही आमचा जो वेबसाईट आहे श्रीविद्यापीठम तिथे जाऊन आमचा रिसर्च बघू शकता. कारण आमचा वेळ त्याच्यामध्ये जास्त जातो आणि मला तेच आवडतं. मी आताच्या काळामध्ये जे लोक एक खूप मोठा जो भगवी वस्त्र घालून आणखीन काही काही गोष्टी करत असतात त्याच्यामध्ये मी जास्त पडत नाही. कारण असं करून खूप पैसा प्रसिद्धी आम्ही सुद्धा कमवू शकतो. परंतु या सगळ्यामध्ये तुमचा मूळ जो रिसर्चचा भाग आहे तो दूर राहतो. तुम्हाला ती ललिता म्हणजे काय, कामेश्वर म्हणजे काय, आता तुमच्यासमोर एक उदाहरण प्रस्तुत करायचं झालं तर तुम्ही ललिता सहस्रनाम खूप ऐकलंच असेल. खूप लोकांना हेही माहिती असेल की ललिता आणि भंडासूर या दोघांचं युद्ध झालं होतं आणि या युद्धामध्ये ललितेने कामेश्वर अस्त्र, महाकामेश्वर अस्त्र याने भंडासुराचा वध केला. हे अगदी शॉर्टकटली मी तुमच्यासमोर सांगितलं, बरोबर. तर ललितेने महाकामेश्वर अस्त्राने भंडासुराचा जो वध केला तर भंडासुर आधी एवढा मोठा झालाच कसा. दुसरी गोष्ट, तुम्ही संपूर्ण कथानक ललिता आणि भंडासुराच्या युद्धाचं जर ऐकलं तर तुमच्या लक्षात येईल ललिता ही सगळ्यात शेवटी भंडासुराला मारायला बाहेर पडली. तिला का बाहेर पडावं लागलं? कारण तिच्या प्राथमिक पातळीपासून ते अत्यंत उच्च पातळीपर्यंत सर्व देवी देवता तिने स्त्रीयंत्रातल्या तिथे उतरवल्या होत्या आणि त्या उतरवून सुद्धा भंडासुराचा वध करू शकल्या नाही. म्हणजे भंडासुराकडे एवढं काय होतं, इथून पहिलं ज्ञानाची श्रीविद्येची सुरुवात होते. हे लक्षात घ्या.
आता दुसरा मुद्दा, ललितेने महाकामेश्वर अस्त्र याने त्या भंडासुराचा वध केला. आता महाकामेश्वर अस्त्र हे कामेश्वर यांचं आहे. ललितेच्या हातामध्ये काय पाहिजे, तर ललितेच्या हातामध्ये महाकामेश्वरी अस्त्र पाहिजे. तर त्या ठिकाणी असं आलं पाहिजे होतं की ललिता त्रिपुर सुंदरीने अंतिम क्षणी, जर तुम्ही ललितोपाख्यान, त्रिपुरा रहस्य किंवा तुम्ही ललिता सहस्राम जरी वाचला तरी तुमच्या इथे लक्षात येईल की महाकामेश्वर अस्त्राने ती भंडासुराचा वध करते. परंतु ती त्याने का वध करते, तिच्याकडे जे अस्त्र आहे ते महाकामेश्वरी अस्त्र पाहिजे आणि महाकामेश्वरी अस्त्राने त्याचा वध झाला पाहिजे. मग तिथे महाकामेश्वर अस्त्र काय येतं, हा जो संशोधनाचा भाग आहे ना, हा खूप महत्त्वाचा आहे. हे असं का आहे आणि हे जे संशोधन आहेत ना, आम्ही ह्याच गोष्टींवरती लक्ष देतो. तर मित्रांनो, हा पहिलं लेक्चर कसं झालं ते तुम्ही नक्कीच मला सांगा आणि पुढे जी वेगवेगळे लेक्चर असतील त्याच्यामध्ये आपण नक्कीच पुढे जाऊ. तुम्हाला जर श्रीविद्या साधना करायची असेल, नॉलेज घ्यायचं असेल तर आमच्याशी संपर्क साधू शकता. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये वेगवेगळ्या साधनांचे कोर्सेस दिलेले आहेत. त्यानंतर ही दत्तात्रेय आणि अनघालक्ष्मी 64 योगिनी साधना, याच्यामध्ये तर्पण, अभिषेक, यंत्रपूजन आम्ही पूर्ण व्यवस्थित शिकवलेलं आहे. महागणपती साधना याची 3 पुस्तकं आहेत आमच्याकडे. कारण महागणपती साधना जी श्रीविद्येची सुरुवात होते ती खूपच विस्तृत आहे. महागणपतीची साधना, त्याच्यामुळे हे तर्पणाचं पुस्तक आहे, त्यानंतर हे अभिषेकाचं पुस्तक आहे आणि हे यंत्रपूजनाचं पुस्तक आहे. तर हे आम्ही पूर्णपणे विधियुक्त ही साधना शिकवतो, आवरण पूजाकडे व्यवस्थित शिकवतो. कारण काय आहे की ही जी साधना आहे, ह्या ज्या साधना आहेत ह्या 1-1 वर्ष चांगल्या ठेवून त्या मुरवाव्या लागतात रक्तामध्ये, म्हणून हे व्यवस्थित सगळं शिकवलेलं आहे. तर तुम्हाला किंवा कुलदेवतेसाठी तुम्हाला सिद्धपुंजिका साधना करायची असेल, पितृदोषासाठी महामृत्युंजय साधना करायची असेल तरी आमच्याशी संपर्क साधू शकता. माझा मोबाईल नंबर हे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तुम्हाला कुठल्या कोर्सेसची लिंक पाहिजे असेल, कुठल्या कोर्सेसला समजून घ्यायचं असेल तर मला फोन करून समजून घेऊ शकता. तर आमचं हे जे यूट्यूब चॅनल आहे शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.